कबनूर ग्रामपंचायतीचा आंधळा कारभार चव्हाट्यावर आलाय। येथील स्मशानभूमीत गेल्या अनेक दिवसांपासून सुमारे 10 मृत कुत्री सडलेल्या अवस्थेत असून त्याची दुर्गंधी स्मशानभूमीच्या बाजूने ये जा करणाऱ्यांना सहन करावी लागते। नाक दाबून नागरिकांना ये जा करावी लागते, तर या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या रहिवासी आणि पाहुण्यांना देखील असाच त्रास सहन करावा लागतोय। या ठिकाणी तोंड बांधून यावं लागते, तरी देखील ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष आहे। कबनूर गावच्या स्मशानभूमीच्या आजूबाजूला असलेल्या रिकाम्या जागेत अनेक ठिकाणी गावठी कुत्री मृत्युमुखी पडलेली असून ती सडलेल्या अवस्थेत आढळून आली आहेत। दरम्यान या गावठी कुत्र्यांना कोणी मारून टाकलं आहेत काय असा सवाल देखील उपस्थित होतोय। तरी देखील कबनूर ग्रामपंचायतीकडून स्मशानभूमी परिसरात सडलेल्या आणि मेलेल्या कुत्र्याबाबत आणि स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसून येत नाही। तसेच स्मशानभूमीच्या परिसरात साहित्य ठेवण्यासाठी खोली बांधलेली आहे। महिन्याभरापूर्वी या खोलीतील साहित्याला अज्ञाताकडून आग लावण्याची घटना घडली होती। त्या आगीत साहित्य, दरवाजा सर्व मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। त्याचबरोबर कबनूरात विविध ठिकाणी असणारे कचऱ्याचे ढीग पेटवून दिले जात असल्यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। तसेच हवा प्रदूषण वाढत आहे। त्यामुळे कबनूरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ग्रामपंचायत प्रशासनाने याची तातडीने दखल घेत कचरा व्यवस्थापन करणे गरजेचं बनलंय। कबनूरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय। दरम्यान येथील स्मशानभूमीतील दुर्गंधीमुळे अनेक प्रकारचे आजार आणि रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली असून याबाबत ग्रामपंचायतीचा ठोस निर्णय घ्यावा आणि आरोग्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी जनतेतून होतीये। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर।